हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू श्रद्धा's व्हाईट हाऊस. तर आज आपण बघणार आहोत निवडणुकीच्या काळात कोणती वाक्य वापरली जातात किंवा इलेक्शन वोकॅब्लरी. तर आता जसं की मतदान केंद्र आहे तर त्याला वोटिंग बूथ किंवा पोलिंग बूथ असं म्हणलं जातं. तर असे काही काही जे की खूप रेअर यूज केलेले जाणारे शब्द आहेत आणि आपण ते रोजच्या जीवनात बोलत देखील नाही, पण जेव्हा मतदानाची वेळ येते किंवा निवडणुकीचा काळ सुरू होतो तर तेव्हा जर आपल्याला इंग्लिश बोलावं लागलं तर ते यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ओके, सो लेट्स गेट स्टार्ट इट. तर आजचा फर्स्ट वर्ड आहे निवडणूक. निवडणूक म्हणजेच आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो इलेक्शन, आणि अमेरिकेमध्ये या निवडणुकीलाच म्हणतात पोल. निवडणूक म्हणली की भाषण आलेच. भाषणला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ॲड्रेस. आता हे ॲड्रेस म्हणजे पत्ता देखील असतो, पण आता आपण वोकॅब्लरी कशाची पाहत आहे तर इलेक्शन वोकॅब्लरी, राईट. आणि जर समजा कोणी मोटिवेशनल स्पीकर जर बोलत असेल वगैरे तर त्याला आपण स्पीच म्हणतो, पण जेव्हा इलेक्शन वोकॅब्लरीचा प्रश्न येतो तेव्हा भाषण म्हणजे ॲड्रेस. त्यानंतर निवडणुका कालावधीमध्ये प्रचार फेरी देखील असते, तर त्या प्रचार फेरीला आपण म्हणतो रॅली. प्रचारला आपण म्हणतो प्रोपॅगेंडा. घोषणा देतात प्रचारामध्ये किंवा प्रचार फेरीमध्ये तर त्या घोषणांना आपण म्हणतो स्लोगन. इंग्लिशमध्ये म्हणतात स्लोगन. आणि त्यानंतर वर्ड आहे निवडणूक आयोग. निवडणूक आयोग म्हणजेच काय इंग्लिशमध्ये इलेक्शन कमिशन. नेक्स्ट पाहूया. नेक्स्ट आहे आचारसंहिता. निवडणुकी काळामध्ये आचारसंहिता जी लागू होते त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो कोड ऑफ कंडक्ट. त्यानंतर मतदान केंद्र, जिथे आपण जाऊन मतदान करतो त्याला म्हणतात मतदान केंद्र. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात पोलिंग सेंटर किंवा पोलिंग बूथ सुद्धा म्हणतात. नेक्स्ट आहे मतदान. आता जे मतदान आपण करतो ते मतदानाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात तर वोट. ओके, आपण म्हणतो ना वोटिंग चालू आहे, मतदान चालू आहे, किंवा मतदान म्हणजे वोट. मतदान करण्याला काय म्हणतात कास्ट द वोट. कास्ट द वोट म्हणजे जर समजा कोणी म्हणलं की आता मी मतदान करणार आहे किंवा मी मतदान करणार आहे तर आय विल कास्ट द वोट. नेक्स्ट आहे वोट करण्याचा अधिकार. तर जे मतदान करण्याचा अधिकार आहे त्याला आपण म्हणतो राईट टू वोट. नंतर आपण पाहूया विपक्ष दल. याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो अपोजिट पार्टी. ठीक आहे. नेक्स्ट आहे अंदाजित मतानुमान. म्हणजे वोटिंग झाल्यानंतर जे अंदाज करून मतानुमान मांडलं जातं किंवा जे मतदान आहे तर ते किती टक्के पैकी मतदान झालेलं आहे, किती सक्सेस रेट आहे, कोणत्या पार्टीचा सक्सेस रेट आहे, तर त्याला आपण म्हणतो एक्झिट पोल. ओके. नेक्स्ट वर्ड आहे पूर्ण बहुमत क्लिअर मेजॉरिटी. नेक्स्ट गठबंधन सरकार कोलेशन गव्हर्नमेंट. शपथ घेणे. जेव्हा एखादी पार्टी निवडून येते तर तेव्हा शपथविधीचा प्रोग्राम असतो, तेव्हा शपथ घेतली जाते, तर तेव्हा त्याला म्हणतात टेक ओथ. ठीक आहे. नेक्स्ट आहे घोषणापत्राला इंग्लिशमध्ये म्हणतात मॅनिफेस्टो. सो फ्रेंड्स, आय होप तुम्हाला बरेच नवीन शब्द कळले असतील निवडणूक काळामध्ये. आता जर तुम्हाला इंग्लिश बोलायची गरज लागली किंवा एखादा इंग्लिशमधला वर्ड यूज करायची गरज लागली किंवा समोरची व्यक्ती बोलली तर तुम्ही अडकणार नक्की नाहीत. ओके, सो आय एम शुअर फॉर इट. व्हिडिओला पुन्हा नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, इतरांशी देखील शेअर करा. सो सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. हॅव फन. टेक केअर.